वहिनी, ही वेळ नाहीये बोलायची, लग्न आहे माझं. म्हणूनच बोलायचंय आणि आत्ताच बोलायचंय. चिंगीला बरोबर घेऊन आले ना मी, त्याचसाठी. काय प्रकार आहे आजी? दादा, बघ ना, वहिनी लग्न थांबवतीये माझं. हाईट झाली आता ही वहिनी. मान्य आहे मला की मी तुम्हाला कधीच आवडत नव्हतो, म्हणून हे असं करायचं. स्वानंदी, काय करतेस तू? काय झालंय सगळं? हे बघ स्वानंदी, शुभ कार्य आहे आपल्या घरी. कृपा करून अडथळा आणू नकोस. मल्लिकाताई, काय चाललंय हे सगळं? वहिनी, तू प्लीज जात इथून. माझ्या लग्नात अडथळा आणू नकोस प्लीज. अंशुमन, काय चाललंय हे सगळं? अनुष्का, तू प्लीज लक्ष देऊ नकोस. वहिनी अशीच आहे, भांडखोर. वहिनी, जा इथून तू. काय चाललंय हे अंशुमन? काय करते स्वानंदी? अगं, भर लग्नात नवरदेवाला मारतेस. काय विक्षिप्तपणा आहे हा? हा प्रश्न ना काकू, तुमच्या या मुलाला विचारा की त्याचं काय चाललंय. स्वानंदी मॅडम, प्लीज आता हे असं कोड्यात बोलू नका. काय असेल ना ते स्पष्टपणे सांगा. दादा, तू प्लीज वहिनीला घेऊन जा इथून. माझं लग्न लागतं आणि ही कोण आहे इथे येऊन तमाशा करणारी? नाही, तुझ्यासाठी कदाचित मी कोणीच नसेल, पण हिला ओळखतोस ना? चिंगी, ही कोण आहे? हा प्रश्न हिला विचारायचा आहे तुला? राजवाडे, मला यातली कुठलीच गोष्ट इथे आता भर मंडपामध्ये बोलायची नव्हती, पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही आता. आणि अनुष्का, आय एम रिअली सॉरी. तुला हे सगळं आत्ता ऐकावं लागणार आहे. मी आधीच माफी मागते तुझी बाळा, पण मला आत्ताच बोलावं लागणार आहे. हा एक नंबरचा बेशरम माणूस आहे. आजपर्यंत किती संधी दिल्या रे तुला आम्ही. मला वाटलं होतं कधीतरी सुधारशील. आयुष्यात थोडासा, इतकासा तरी बायकांचा रिस्पेक्ट करायला लागशील, त्यांना आदराने वागवायला लागशील. पण नाही. आधी श्वेता प्रकरण झालं, त्याने शहाणपणा नाही झाला तुला. पण आत्ता? स्वानंदी, अगं काय बोलतेस तू? काय बोलायचंय तुला? आणि ताई, हे जरा तुम्ही तुमच्या भावाला विचारलात तर बरं होईल. एक मुलगी जेव्हा तिचं स्वतःचं घर सोडून आपल्या भरोशावर आपल्या छताखाली राहते, तेव्हा तिच्याशी कसं वागायचं असतं हे माहित नाहीये त्याला. ती मुलगी लहान आहे, गावातून आलेली आहे, तिला तुझ्या एवढं एक्सपोजर नाहीये. अशा वेळी त्या मुलीला आपण सांभाळायचं का तिचा गैरफायदा घ्यायचा, याची अक्कल नाहीये ना तुला? अगं, काय बोलतेस तू स्वानंदी? वहिनी, काहीही बोलू नकोस. का रे? तू काहीही बोलतोस, वाटेल तसा वागतोस. त्याचं काय करायचं सगळ्यांनी? सांग ना, लाज विकून आलायस का? बायका मुलींना समजतोस कोण तू?
एक मुलगी म्हणजे फक्त उपभोग घेण्याची वस्तू वाटते तुला? नाही ऐकवत आहे मला. काय बोलतेस तू स्वानंदी? अहो ऐकताना किळस आली का? हा तुमचा लेक वागलाय तसा. अरे विकृत माणसा, काय मिळालं काय तुला हे करून? असा या मुलींना त्रास द्यायचा, त्यांना स्वतःच्या जाळात ओढायचा, प्रेमाची वचनं द्यायची. अरे कुठला पुरुषार्थ आला यात? मला माझ्या आई वडिलांनी दुसऱ्यावर हात उगारायला नाही शिकवलंय, पण तरीही तुला चापकाने फोडून काढलं होतं मी. कारण ज्या वेदना तू मुलींना देतोस ना, त्या काय असतात त्याची थोडीशी जाणीव व्हावी तुला. पण नाही, आपल्या दोघांचं पटत नाही याचं कारण तुझं वागणं सहन करण्याच्या पलीकडचं आहे. अरे तुला तुझ्या घरातल्या समोर मारलं मी. तुझा इगो दुखावला, वाटेल तसं बोलले, पण काहीही सुधारणा नाही तुझ्यात. काय गेंड्याची कातडी आहे का तुझी? हा ना मुलींना फसवणारा, त्यांच्याशी वाईट वागणारा आणि अत्यंत चारित्र्यहीन असा माणूस आहे. माज आहे ना तुला स्वतःला राजवाडे म्हणवण्याचा? या आडनावाच्या जोरावर तुला वाटेल ते वागता येईल? पण तसं नाहीये. बास बास झालं स्वानंदी. अगं किती बोलशील त्याला? आज त्याच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. या एवढ्या लोकांसमोर तू त्याचा अपमान करतेस आणि स्वतःच्या धीराचा. पण तुझ्याकडनं त्याला काय मिळतं? नेहमी दुस्वासच. जाऊ दे मॉम, मला तर सवयच झाली आहे वहिनीच्या हेट्रेडची. कारण मी कितीही शिक्षा भोगली ना, तरी वहिनीसाठी मी गुन्हेगार होतो, गुन्हेगार आहे आणि गुन्हेगारच राहणार आहे. माझ्या मनातल्या आदराची किंमतच नाहीये वहिनीच्या लेखी. कदाचित तिला ना खूप मजा येते माझा अपमान करायला. काय मूर्खासारखं बोलतोस? मूर्ख? आता मी मूर्ख? तू बघ ना वहिनी काय करतीये. ट्रॉमटाईज करतीये मला. लग्न मोडायला निघालीये माझं. ताई, चिंगीला घेऊन जा. हो. अर्पिता ताई थांबा. नाही वहिनी. तुम्हाला थांबा म्हटलेलं कळतं? मी शेवटचं सांगतेय, चिंगी इथून कुठेही जाणार नाहीये. खबरदार जर तिचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर.